जे काही आमच्या हक्काचं बीड जिल्ह्याचं जे पाणी आहे त्या पाणी आम्हाला मिळावं म्हणून प्रत्येक गावामधून आम्ही जन आंदोलन करतो. लोकाला त्याची एक व्याप्ती कशी वाढावी, लोकाला ते पाणी कशा पद्धतीचं आहे आणि ते आपल्याला कसं मिळणार आहे म्हणून प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही जनजागृती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आमच्या सहकार्याने सांगितलं की आम्ही मोठं आंदोलन उभा करू, लोकप्रतिनिधीला भाग पाडू, सभागृहामध्ये आमच्या हक्काचं जे बीड जिल्ह्याचं पाणी आहे त्यामध्ये आमचं नोंदणी करावी, आम्हाला ते मिळावं अशा पद्धतीचं काम आम्ही या जन आंदोलनातून करू. ते नक्कीच मिळेल, कारण की या सरकारने जे धोरण ठेवलेलं आहे किंवा मराठवाड्याला पाणी द्यायचंय पण ते आमच्या बीड जिल्ह्याला सिंफानामध्ये यावं ही आमची अपेक्षा आहे. आणि भागातून कसं लढा उभा आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सोबत घेऊन ह्या लढ्यामध्ये सहभागी होणार आहोत आणि ते हक्काचं पाणी आम्हाला मिळणारच आहे, त्यासाठी आम्ही काम करू. धन्यवाद सर. इथं दुसरे आंदोलक आहेत, कशा पद्धतीने या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी होणार? नमस्कार. या ठिकाणी आता खेडकर साहेबांनी सांगितलं की मादळमेला बैठक घ्यायची आणि मादळमेला जर 2000 लोकांचं जर आंदोलन तयार झालं तर त्याच वेळेस शासनाला निदर्शनास आणून द्यायचं की यापुढे मादळमेच्या बैठकीमध्येच पाणी मंजुरीचे जे पाणी प्रश्नावरचे जे निवेदन आहेत कलेक्टर साहेबांमार्फत मंत्रालयापर्यंत पोहोचावेत. जर नाही तसं झालं तर लोकांना रस्ता रोको करण्याची वेळ येऊ नये ह्याची दखल घ्यावी. ह्या आंदोलनाचा लढा अशा पद्धतीने राहावा असं वाटतं. काय सांगता तुमची काय भावना? आज या ठिकाणी जी बैठक झाली ही बैठक एक शेतकऱ्यांची होती. हा कुठला राजकीय या ठिकाणी बैठक नव्हती, परंतु या पाण्यासंदर्भात जे आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी जे प्रतिसाद दाखवला हा नक्कीच मोठा असेल. आणि मी ह्या माध्यमातून सांगेल एक संविधानिक पद्धतीने या ठिकाणी लढाई लढली जाईल. सर्वप्रथम आम्ही लोकप्रतिनिधींना या बैठकीद्वारे सूचित करू की तुम्ही या बैठकीचे लवकरात लवकर या ठिकाणी माहिती घ्यावी आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी जे पाणी या हक्काचं पाणी मागत आहेत 168 TMC जे पाणी आहे त्यामध्ये आमचं गाव आमचे शेतकरी कुठं आहेत हे या ठिकाणी या जो पट्टा आहे कोरडो पट्टा आहे यांना या ठिकाणी मिळावं यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत. यासाठी हा जे जन आंदोलन आहे याच्यासाठी हे शेतकरी रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आहोत. इथून पुढचा जो लढा असेल संविधानिकरित्या जर लढा आपण या ठिकाणी जर विधान भवनात मानला नाही तर हे शेतकरी नक्कीच येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरतील आणि शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन रस्त्यावर उतरून करतील. याची निश्चितच या ठिकाणी जबाबदारी ही सगळी यांची राहील. इथं सरपंच आहेत, कोणत्या गावचे सरपंच होते ना आपल्या गावातून या लढ्यात कसं सहभाग राहील? या लढ्यामध्ये आम्ही आमच्या गावाच्या वतीने तन मन धनाने सामील होणार आहेत. या लढ्यासाठी जे काही करणं होईल ते करणं. रस्त्यावरची लढाई असेल, आणखी कोणची लढाई असेल, त्या प्रत्येक लढाईमध्ये आम्ही आम्हाला पूर्णपणे झोकून देणार आहोत. कोणत्या गावाहून आला तुम्ही? मी माझं नाव दीपक किसनराव जाधव, मुक्काम कुक्कडगाव या ठिकाणून आज सर या लढ्यासाठी आज जवळपास 2 वर्ष झालं या पाण्यासाठी मरमर चालू आहे, पण पाणी काय भेटत नाही. तर कुठल्याही प्रकारे कसलाही लढा करायचा असेल तर आमची तयारी आहे. का तर आमची आज काळी आई तहानलेली आहे, कारण तिची तहान कोण भागवणार? कारण आमच्यासारखा शेतकरी वन फिरतोय. कारण आमच्या साईडच्या बाजूला जातगाव परिसर असेल, गेवराई पलीकडचा परिसर असेल, पाटानं पाणी येतं. मग आम्ही का गुन्हा केला? आमच्यासारख्या बीड जिल्ह्याला असं पाण्याचं का असं ओझर संकट? या संकटासाठी हे संकट 100% आम्ही निवारण करू. लागेल तिथं 5000 नव्हे 10,000 लोकांची आम्ही तिथं फौज उभा करू आणि या पाण्यासाठी खूप असं जेवढा लढा करता येईल तेवढा आम्ही लढा करू. इथं दुसरे एक नागरिक कुठून आला, काय भावना? आमचं गाव कंबळेश्वर धानोरा जोगजण काशीनाथ तालुका. आम्ही पाण्याच्या विषयावर इथं आलेलो आणि पाण्याचा विषय म्हणजे दिनेश गुळे सर सोबत आम्ही 2 वर्षापासून लढतो. आणि आमचा एकच मुद्दा, आमची जे लोक आहेत ते अज्ञानपणात आहेत. अजून आम्ही सुद्धा अज्ञानच आहे, परंतु जे काही आम्हाला सहकार्य समोरच्या व्यक्तीचं मिळतंय ते थोडं सज्ञानपणाचं मिळतं. त्यांच्या हाताला धरून आम्ही बोटाने चाललेलो. आणि आमची एकच इच्छा आहे की हे पाणी जर आज आमच्या आमदार खासदाराला कळलं नाही तर ते आम्ही समजून देण्यास तयार. मग त्याला कळलं नाही
आज्ञानपणात झाले तर ते सुद्धा त्यांच्यापर्यंत जाऊन आम्ही त्यांना विनंती करणार आहे, तुम्ही आमच्यासाठी हे सहकार्य करा. आम्ही तुम्हाला एकमुखी मतदान केलेले आणि तुम्ही सुद्धा करा. आणि आमचे जे गावातले लोक आहेत, परिसरातले लोक आहेत, ती एकजुटीत सहकार्य करण्याची तयारी. आणि ते आमचे आमदार खासदार जे असतील ते सुद्धा आम्हाला सहकार्य 101% करतील असं आम्हाला खात्री. आमचे बीड मतदारसंघाचे आमदार संदीप भाई क्षीरसागर ते सुद्धा आम्हाला मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच सुरेश अण्णा धस यांनी सुद्धा आश्वासन दिले की आम्ही तुमच्या पाण्यासाठी पूर्ण सहकार्य करू. आणि हे सगळे ते प्रकाश दादा असतील, हे सगळे असतील, याचे अमरसिंह पंडितचे भाऊ असतील, विजयसिंह पंडित ते सुद्धा सहकार्य करतील, बजरंग बाप्पा असतील खासदार हे सुद्धा सहकार्य, कारण आम्ही त्यांना मतदान केलंय ना. आणि आम्हाला त्यांना पाणी द्यायचं ती मागणी करायचं त्यांचं सुद्धा एक हक्काच आहे. आणि त्यांचं सुद्धा प्रॅक्टिस वाढेल याच्यामध्ये त्यांनी जर काम केलं. तसंच आम्ही त्यांना सर्वांना एक विनंती करू आणि जनता आमची सहभागी राहील. 101% गावातले लोक बघा, आम्ही त्यांना मतदान केलंय, त्यामुळे या भागाचे लोकप्रतिनिधी आमच्या आंदोलनाला सहकार्य करतील अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली. या भागातील प्रत्येक गावातल्या नागरिकाची इच्छा आहे, माझा भाग पाण्याखाली आला पाहिजे, माझ्या काळ्या आईची सुद्धा तहान भागली पाहिजे, ही यांची भावना आहे. आणि प्रत्येक गावातील नागरिक या आंदोलनामध्ये पक्ष, संघटना, जात, धर्म सगळं बाजूला ठेवून, राजकीय जोडे बाजूला ठेवून सहभागी होणार आहे. आणि सर्वांच्या माध्यमातून हे आंदोलन नक्कीच यशस्वी होईल अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. गदर न्यूज साठी मी अशोक निपटे, सप्तशृंगीगड, शिरूर कासार, बीड.